यानंतर पुढील विद्यार्थी अनुष्का राऊत, समितीची विद्यार्थिनी. मी तिला विनंती करतो की त्यांनी कीर्ती हासे यांच्या बिझनेस मॉडेल त्याचबरोबर त्यांचा एकंदरीतच प्रवास आपल्यासमोर प्रेझेंट करायचा आहे. मी अनुष्काला विनंती करतो की आपण आपलं सादरीकरण या ठिकाणी सुरू करावं. नमस्कार, मी कुमारी अनुष्का भास्कर राऊत. आज मी कीर्ती हासे ताई यांच्या बिझनेस मॉडेलवरती प्रेझेंटेशन करणार आहे. प्रवास. फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे प्रवास नाही. प्रवास म्हणजे स्वप्न, आठवणी आणि आयुष्याला मिळालेली एक नवी दिशा. आज आपण अशाच एका प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत, जो प्रवास नकाशावरचा नाही तर संघर्ष, जिद्द, चिकाटी आणि यशाच्या वाटेवरचा आहे. हा प्रवास आहे ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या समितीच्या माजी विद्यार्थिनी आणि यशस्वी उद्योजिका कीर्ती ताई यांचा. खरं तर मी स्लाइडला टायटलच दिलं आहे की कीर्ती हासे वन वुमेन आर्मी, कारण त्यांचं कार्यच तसं आहे. आजच्या प्रेझेंटेशनसाठी मी कीर्ती ताईंची निवड केली कारण त्या माझ्यासाठी यशाची खरी व्याख्या आहेत. गेल्या 2 वर्षांपासून ज्या उद्योजकता परिषदा झाल्या त्यामध्ये मी कीर्ती ताईंना पाहत आले आहे, त्यांचा प्रवास ऐकत आले आहे. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून येईल त्या संकटाला सामोरे जात कीर्तीताईंनी स्वतःची ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपनी सुरू केली. कीर्तीताईंबद्दल सांगायचं झालं तर कीर्तीताई या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील चिकनी या गावच्या. त्या सांगतात की त्यांच्या चिकनी या मूळ गावाने त्यांना आयुष्याची त्रिसूत्री दिली. ची म्हणजे चिकाटी, क म्हणजे कष्ट आणि नी म्हणजे निष्ठा. कीर्तीताईंच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, पण त्यांना शिक्षणाची खूप ओढ होती. गावाकडे मुलींच्या शिक्षणासाठी फारशी सोयही नव्हती. मुलींची लवकर लग्न केली जात होती. इयत्ता 11वीत असताना ताई विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होत्या, परंतु त्यांच्या मनानं घेतलं आपण पुण्यामध्ये जावं, पुण्यामध्ये उच्च शिक्षण घ्यावं. पर्यटन व्यवस्थापनाबद्दलच्या कोर्सबद्दल त्यांना थोडीशी माहिती होती. ताई 2008 साली पुण्यात आल्या. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीज गोखलेनगरमधून ताईंनी ट्रॅव्हल आणि टुरिझमचा डिप्लोमा केला. दरम्यान म्हणजेच 2008 ते 2011 या काळात ताई विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थिनी होत्या. ताई सांगतात समिती हे त्यांच्यासाठी केवळ वसतिगृह नसून समिती हे स्वावलंबन, शिस्त आणि जिद्द शिकवणारे ठिकाण आहे. ताईंचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी BTW व्हिसा सर्व्हिसेसमध्ये तिकीट बुकिंगचं काम सुरू केलं. पण त्यांना इथं एक मोठी अडचण जाणवली, ती म्हणजे इंग्रजी भाषेची. परंतु त्यांनी इंग्रजी भाषा शिकवण्याची तयारी दाखवली, म्हणून दिब्बोंग सरांनी त्यांना कामावरती रुजू करून घेतलं. आता इथं काम करत असताना कौशल्य वाढवण्याची गरज होती. त्यासाठी ताईंना गॅलिलिओचा कोर्स करावा लागणार होता. ताईंनी जेव्हा पहिल्यांदा हा 3 दिवसीय कोर्स केला तेव्हा ताई यामध्ये नापास झाल्या. परंतु त्या इथेच थांबल्या नाहीत. 6 महिने दिवस रात्र त्यांनी या गोष्टीचा सराव केला आणि 6 महिन्यानंतर जेव्हा ताईंनी पुन्हा एकदा ही परीक्षा दिली तेव्हा ताई गॅलिलिओच्या कोर्समध्ये तब्बल 88% पास झाल्या. हा फक्त एक निकाल नव्हता, तर ही ताईंच्या जिद्दीचा विजय होता. पुढे 2013 साली ताईंचं लग्न झालं, त्यामुळे त्यांना पुण्यामध्ये राहता येणार नव्हतं. परंतु ताईंनी मला एक गोष्ट सांगितली, आपण जेव्हा नोकरी करत असतो आपल्याकडे नोकरीला जॉब असं म्हणतात, म्हणजेच जॉईन अदर्स बिझनेस. परंतु ताईंनी कधीच त्यांची नोकरी जॉब म्हणून केली नाही, तर ती यॉब म्हणून केली, म्हणजेच युअर्स ओन बिझनेस. त्यामुळे ताई जेव्हा पिंपरी चिंचवडला शिफ्ट झाल्या तेव्हा दिब्बोंग सरांनी BTWची एक शाखा ताईंसाठी पिंपरी चिंचवडमध्ये सुरू केली. हे ताईंचं खरं तर खूप मोठं यश होतं. त्यानंतर 2014 साली BTWच्या माध्यमातून ताईंना सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली. जी कीर्ती लालपरीतून बसून नगरमधून पुण्याला आली होती, ज्या कीर्तीने कधी स्लीपर कोच बस सुद्धा बघितली नव्हती, ती कीर्ती स्वकर्तृत्वावर विमानाने सिंगापूरला गेली. ही ताईंची खरं तर खूप मोठी अचीवमेंट होती. सगळं काही छान चालू होतं. ताई स्वतःचा बिझनेस, ताई नोकरीमध्ये खूप छान होत्या, पण त्यांचं मन नोकरीमध्ये लागत नव्हतं. इयत्ता 8वीत असतानाच ताईंनी ठरवलं होतं की मला स्वतःचं असं माझं अस्तित्व निर्माण करायचंय. त्यामुळे ताईंनी 4 स्टार ट्रॅव्हल कंपनीची सुरुवात केली. आता कंपनीचं नाव 4 स्टार ट्रॅव्हल्सच का, तर ताई, त्यांचे पती आणि त्यांच्या 2 मुली असं हे 4 स्टार ट्रॅव्हल्स कंपनी ताईंनी सुरू केली. खरं तर व्यवसाय आणि संघर्ष हे एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणावे लागतील. परंतु ताईंना हा व्यवसाय सुरू करताना कोणत्याच अडचणी आल्या नाहीत, कारण नोकरी करत असल्यामुळे त्यांची सेल्स पार्टनरशी चांगली ओळख होती. शिवाय पहिल्या दिवसापासूनच त्यांचं क्रेडिट तयार झालेलं होतं. त्यामुळे ताईंनी घरातूनच आपला व्यवसाय चालू केला. थोड्या दिवसांनंतर
ताईंनी पिंपरी चिंचवडमध्ये BTWच्या शेजारीच त्यांच्या 4 स्टार ट्रॅव्हल्सची एक शाखा चालू केली. डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2020 हे एक वर्ष त्यांच्या व्यवसायाचं खूप छान गेलं. पण मार्च 2020 कोरोना महामारीनं थैमान घातलं. पर्यटन व्यवसाय की जो कधीही बंद पडणार नाही असं वाटत होतं, त्या पर्यटन व्यवसायावर कोरोनाची सगळ्यात पहिली कुऱ्हाड पडली. मार्च व त्यानंतरची सगळी बुकिंग्स रद्द होऊ लागली. आता ताईंसमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. परंतु ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ताईंना त्यांचे सर्व पैसे परत करावे लागणार होते. ताईंनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ग्राहकांचे सर्व पैसे परत केले. ताईंची सर्व स्वप्न कोसळली होती, पण त्या थांबल्या नाहीत. त्या त्यांच्या तळेगावला गावी शिफ्ट झाल्या. त्यानंतर ताईंनी रिअल इस्टेटमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पगार फक्त 15,000 रुपये, पण तरी त्या थांबल्या नाहीत. त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. हळूहळू कोरोना कमी होऊ लागला. ट्रॅव्हल इंडस्ट्री पुन्हा सुरू होऊ लागली. पुन्हा एकदा बुकिंग सुरू होऊ लागली. मग काय, ताईंनी पुन्हा एकदा आपलं काम चालू केलं. 2022 साली त्यांनी तळेगावमध्ये त्यांच्या ऑफिसची एक शाखा चालू केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आपलं ऑफिस चालू केलं. यानंतर 2023 साली झालेल्या उद्योजकता परिषदेमध्ये ताईंना माजी उद्योजिका तसेच यशस्वी उद्योजिका म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2024 साली जी उद्योजकता परिषद झाली त्यामध्ये ताईंना 1 लाखांचं बीज भांडवल देण्यात आलं होतं त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी. जेव्हा मी ताईंकडे गेले तेव्हा ताईंनी मला सगळं कॅल्क्युलेट करून दाखवलं की 2024 डिसेंबरला त्यांचा जो व्यवसाय 15 ते 20 लाखांचा होता तो 2025 डिसेंबरपर्यंत 1 कोटींचा झालेला आहे. आणि हे सगळं फक्त आणि फक्त समितीने केलेल्या मदतीमुळे शक्य झालेलं आहे असं ताई सांगतात. आता हे झालं कीर्तीताईंचं. मग यातून कीर्तीताईंकडून मी काय शिकले, तर मला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या बाबांचा टुरिस्ट कारचा व्यवसाय आहे. माझे बाबा स्वतः एक टुरिस्ट कार चालवतात. त्यामुळे लहानपणापासूनच मी ट्रॅव्हल आणि टुरिझममध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहत आलेलं आहे. परंतु फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नसतं. त्यासाठी आपल्याला योग्य ती प्रेरणा मिळावी लागते आणि ती प्रेरणा आता मला मिळालेली आहे. कीर्तीताईंच्या आत्मविश्वासातून, त्यांच्या संघर्षातून आणि एकटी असूनही संपूर्ण व्यवस्थेला सामोरे जाण्याच्या त्यांच्या धैर्यातून मी खूप काही शिकले आहे. आज हा प्रवास इथे थांबणार नाही, तर एका नवीन प्रवासाची सुरुवात होणार आहे. ज्या वाटेवर माझे बाबा चालक म्हणून उभे राहिले त्या वाटेवर मी उद्योजिका म्हणून पुढे जाणार आहे. त्यामुळे आजची ही गोष्ट, कीर्तीताईंची ही कथा इथे न थांबता हा अनुष्काच्या एका नवीन प्रवासाचा सुरुवात होणार आहे. धन्यवाद.